जो आपला पहिला याच्यावरचा होता की बेसिक अँगल बायसेक्टर थेरम आहे की नाही, त्यानंतर 3 पॅरलल लाईन्स, बेसिक प्रोपोर्शनल थेरम, याच्यावरचा जो प्रॅक्टिस सेट होता तो कंप्लीट झालाय. आता याच्यानंतरचा जो आपला सब टॉपिक आहे त्यातला तो म्हणजे थेरम ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल. आपण एरिया बघितलाय किंवा थेरम बघितला. कोणता थेरम बघितलाय? द रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, आहे की नाही. कोणता बघितलाय? 2 ट्रायंगलचा बघितलाय, बरोबर आहे. परंतु आता जो आपल्याला रेशो बघायचा आहे तो एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगलचा बघायचा आहे. म्हणजे आपण अगोदर पहिल्या याच्यामध्ये जो बघितलाय एरिया ऑफ ट्रायंगलचा बघितलाय. आता बघायचं आहे पण कोणत्यांचा? सिमिलर ट्रायंगलचा जो रेशो असणार आहे तो आपल्याला बघायचा आहे की नाही. जो पहिलाच थेरम आहे बघा, थेरम ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल, आहे की नाही, सिमिलर ट्रायंगल्स. आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये जे सेंटेन्स आहे जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, काय सेंटेन्स म्हणते बघा, व्हेन 2 ट्रायंगल आर सिमिलर द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे जे 2 सिमिलर ट्रायंगल्स आहेत त्यांच्या एरियाचा रेशो कोण एवढा असतो? देअर रेशो एरियाज इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. द स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे जर आपण असं बघितलं, हा ट्रायंगल आहे ABC, ABC आणि सेकंड ट्रायंगल आहे PQR. Two triangle are similar. Triangle ABC, similar triangle PQR, then their areas ratio area, त्याच्या एरियाचा जो रेशो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. मग AB होली स्क्वेअर अपॉन AB ची करस्पॉन्डिंग साइड्स PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. The ratios of areas of 2 similar triangle is equal to square of their corresponding sides. Square of is equal to the ratio of the square of their corresponding sides. कोणा एवढा असतो? 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कोणा एवढा असतो? इज इक्वल टू रेशोज ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड, त्या ज्या ट्रायंगलच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स असतील त्यांच्या स्क्वेअर एवढा असतो. ठीक आहे. हा जो पहिला थेरम आहे तो आपल्याला थेरम या ठिकाणी काय करायचा आहे? अगोदर प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. 2 थेरम ही करण्यासाठी प्रूव्ह करण्यासाठी 2 ट्रायंगल काढून घेऊ आपण. 2 ट्रायंगल्स आर सिमिलर ABC, ठीक आहे. हा पण परपेंडिक्युलर आहे. बघा ABC आणि PQR, ABC PQR. एक लक्षात ठेवा, फिगर जरी थोडी वेगळी वाटत असेल तुम्हाला बुकमध्ये असलेली आणि मी जरी वेगळी काढलेली असेल तर फरक काही पडत नाही, हे की नाही. डायग्राम तुम्ही कशा पद्धतीने काढू शकताय, त्यांच्या अपोजिट मी इकडे या स्वरूपात दाखवली, आहे की नाही. आता एक लक्षात ठेवा, अँगल सी ला पण कॉन्ग्रंट आर म्हणताय. अँगल सी ला कॉन्ग्रंट अँगल आर म्हटले का बरं? तर 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. जर ट्रायंगल सिमिलर असतील देअर करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट.
बी ला करस्पॉन्डन्स क्यू, सी ला करस्पॉन्डन्स आर. म्हणजे टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण काय असतात, कॉन्ग्रंट असतात. मग पहिल्यांदा आपल्याला गिवन मध्ये लिहावं लागेल. बघा नंबर 1 गिवन मध्ये काय लिहिणार, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. टू ट्रायंगल्स आर सिमिलर. आणि पुन्हा परपेंडिक्युलर दाखवलेले दाखवूया. AD अँड PS. AD perpendicular on BC and PS perpendicular on QR. आणि हे टू काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. एवढं गिवन झालं. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आपल्याला, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. द रेशोज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle PQR is equal the ratio of square of their corresponding sides. AB square, AB ची corresponding sides कोणती, PQ square. BC square, BC ची corresponding sides QR square is equal to AC square, AC ची corresponding sides PR square. PR स्क्वेअर. ओके, हे टू प्रूव्ह करायचं. कन्स्ट्रक्शन केलंय, कन्स्ट्रक्शन ड्रॉ केलं आपण. ऑलरेडी गिवन मध्येच परपेंडिक्युलर दाखवलं, त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन नाही, डायरेक्ट प्रूफ. आता मला सांगा, या ठिकाणी प्रूव्ह करताना आपण काय करूया, या ठिकाणी अगोदर द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. टू ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कोणा एवढा असतो, द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. मग पहिल्यांदा एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा एरिया काढून घेऊया. मग बघा, इन ट्रायंगल ABC अँड PQR. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. ओके, आता बघा यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ABC अँड PQR यांचा रेशो कोणा एवढा असतो, देअर करस्पॉन्डिंग प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. मग ABC चा बेस कोणता आहे, BC इंटू हाईट कोणती रे, AD. आणि याचा बेस कोणता आहे, QR इंटू हाईट कोणती आहे, PS. याचं रिझन तुम्ही काय लिहू शकता, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. मग मी याला असं लिहिलं तर BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. आणि याला मी काय केलं, नंबर 1 दिला. ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला दुसरा जो ट्रायंगल आहे ADC अँड PSR या टू ट्रायंगल्स मध्ये बघूया. मग बघा, इन ट्रायंगल ADC अँड ट्रायंगल PSR मध्ये बघूया. आता मला सांगा, यामध्ये दोन्ही मध्ये जे आहे ADC आणि PSR मध्ये काय काय कॉमन आहे, अँगल ADC कॉन्ग्रंट अँगल PSR इच 90 डिग्री. हे पण 90, हे पण 90 आहे. त्यानंतर अँगल CA कॉन्ग्रंट अँगल R. का बरं कॉन्ग्रंट आहे, टू ट्रायंगल्स आर सिमिलर. सिमिलर ट्रायंगल असतील, हे की नाही, गिवन मध्ये सांगितलं सिमिलर आहेत. मग सिमिलर जर असतील तर देअर करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. मग याला वाटलं तुम्ही गिवन पण लिहू शकतात. मग therefore triangle ADC सिमिलर ट्रायंगल, ADC ला सिमिलर ट्रायंगल कोणता होणार, ट्रायंगल PSR. टू ट्रायंगल्स आर सिमिलर इन विच टेस्ट, कोणत्या टेस्ट ना, AA सिमिलॅरिटी टेस्ट. AA टेस्ट काय झाले ते
सिमिलर झाले. आता सिमिलर झाले देअर करस्पॉन्डिंग साइड्स. सांगा करस्पॉन्डिंग साइड्स कोणती होणार? एडी आहे. एडी अपॉन कोणती सांगा? एडी ला पीएस इज इक्वल टू इकडची कोणती आहे? एसी. एसी अपॉन कोणती आली? पी आर. करस्पॉन्डिंग साइड्स. आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी एडी जी आहे बरोबर आहे. आता बघा बीसी अपॉन क्यू आर इंटू एडी अपॉन पी एस. मग एडी अपॉन पी एस च्या जागेवर आपण काय घेऊ शकतो? एसी अपॉन पी आर घेऊ शकतो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे बीसी इंटू क्यू आर जे आहे तिथं एडी अपॉन पी एस हे आपण घेऊ शकतो. आता एक लक्षात ठेवा, या जर थ्री ट्रायंगल्स आर सिमिलर, ए बी अपॉन पी क्यू, बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल ए सी अपॉन पी आर. त्याला वाटलं तर 3 नंबर देऊ बरोबर आहे. 3 नंबर काय द्यावा लागेल? टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ते टू ट्रायंगल्स आर सिमिलर. मग वाटलं तर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर बाय गिवन. मग करस्पॉन्डिंग काय होणार सांगा? ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. 3 नंबर दिला बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, आता या ठिकाणी काय म्हणताय? फर्स्ट मध्ये एडी अपॉन पी एस च्या जागेवर आपण काय घेऊ शकतो? एसी अपॉन पी आर घेऊ शकतो. पुन्हा 3 मध्ये काय म्हणतंय? एसी अपॉन पी आर हा बीसी अपॉन क्यू आर एवढा आहे बरोबर आहे. मग आपण त्याला असं म्हणू शकतो फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड 1 2 व 3 वरून, फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड वरून काय म्हणता येईल आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, ही पहिली तर घेऊ, बीसी अपॉन क्यू आर, बीसी अपॉन क्यू आर इंटू, आता चेंजेस कुठे करायचे आपल्याला? हे बघा इथे चेंजेस करायचा आहे. एडी अपॉन पी एस याच्या ऐवजी काय घेतलं आपण? एसी अपॉन पी आर. पुन्हा 3 वरून काय म्हणलंय? एसी अपॉन पी आर च्या जागेवर काय घेऊ शकतो आपण? बीसी अपॉन क्यू आर. म्हणून इथं आपण काय घेतलं? बीसी अपॉन क्यू आर. बीसी इंटू बीसी, बीसी स्क्वेअर, क्यू आर इंटू क्यू आर, क्यू आर स्क्वेअर. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to BC upon QR. We can prove that काय प्रूव्ह करू शकतो? We can prove area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to, जसं BC square upon QR प्रूव्ह केलंय तसंच काय प्रूव्ह करू शकतो आपण? AC square upon PR square or AB square upon PQ square. हे पण आपण काय करू शकतो? वी कॅन प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. मग या पद्धतीनं जो पहिला होता AB अपॉन PQ इज इक्वल टू BC, आपण हे प्रूव्ह करून दाखवला अगोदर. मग हे जसं प्रूव्ह केलं तसं आपण हे दोन्हीला पण काय करू शकतो? वी कॅन प्रूव्ह, ते आपण त्याला प्रूव्ह करू शकतो. म्हणून त्या ठिकाणचा थेरम जो आहे तो या पद्धतीने काय होतंय? कंप्लीट होतं. एक लक्षात ठेवा, मी तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जो थेरम दिलाय त्या पद्धतीनं सॉल्व्ह केलेला नाही, हे की नाही? त्याच्यामध्ये एक्सप्लेन वेगळं आहे. एक्सप्लेन वेगळं आहे म्हणजे रिझन हेच आहेत, पण काही त्याच्या बुकमध्ये काय असतं की एक्सप्लेन जास्त करता येत नसतं, त्यांना शॉर्टमध्ये करावं लागतं. काही काही भाग त्यांनी इग्नोर केलेला असतं की नाही, सोडून दिला असतं, डायरेक्ट पुढचा घेतला असतं. आता हे 2 वाक्य लिहिलेत नाहीत त्यांनी, डायरेक्ट काय म्हटले? हे टू ट्रायंगल सिमिलर बाय ए टेस्ट. ए टेस्ट कशी येते हे तुम्हाला कळालं नाही, म्हणून मी काय केलंय? एक्सप्लेन केलंय आणि या स्वरूपात प्रूव्ह केलंय. म्हणजे या स्वरूपात बी तुम्ही काय करू शकताय? प्रूव्ह करू शकताय. तुमच्या बुकमध्ये शॉर्ट वापरलं एकदम, आहे की नाही? मेथड जी आहे ती शॉर्ट मेथड वापरली आहे. मी थोडी एक्सप्लेन करताना ती काय केलंय? लॉंग 1-2 स्टेप वाढवल्यात. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याला 1-2 स्टेप वाढलेल्या गरजेचं आहे. आता डीपमध्ये कळण्यासाठी 1-2 स्टेप आपल्या वाढणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या 2 ओळी वाढवल्या परत, आहे की नाही? पुन्हा नंतर हे गिवन तर काय 3 सेंटेन्स तर होतेच, पण ही मी जी ओळ आहे
ती एक्स्ट्रा वाढवली आहे, म्हणजे एक्सप्लेन करताना तुम्हाला त्या स्वरूपामध्ये व्यवस्थित समजू शकताय. ठीक आहे, कळलं का? याच्यामध्ये सेंटेन्स एवढं लक्षात ठेवा, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर एवढा रेशो असतो. कोणाचा? रेशो ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. टू सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कोणा एवढा असतो? द स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. ठीक आहे, वाटलं तर हा एकदा दोनदा लिहून बघा. बुक मधला तुम्हाला इझी वाटत असेल तर बुक मधला हे करा, पण एक्सप्लेन मात्र तुम्हाला या रिझन मात्र हेच येणार इथं, जो की गिवन आहे. ए टेस्ट, हे ए टेस्ट तर कोणत्याही विचारानुसार सॉल्व्ह केला तर टेस्ट तीच होणार आहे. ठीक आहे, कळलं का? एकदम सोपा थेरम आहे हा पण. चालतंय. त्यानंतर बघूया आता प्रॅक्टिस सेट. याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट आहे, या थेरमवर आधारित याचे प्रॉपर्टीजच वापरलेले आहेत. बघा, प्रॅक्टिस सेट 1.4 जो प्रॅक्टिस सेट आहे 1.4 प्रॅक्टिस सेट 1.4 यामध्ये जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे बघा, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन काय म्हणताय? द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग sides of similar triangles is 3:5. 3:5. Then find the ratio of their areas. कोणाचा रेशो काढायचा आहे? एरियाचा रेशो काढायचा. टू ट्रायंगल्स आर सिमिलर. मग आपल्याला या ठिकाणी टू ट्रायंगल्स आर सिमिलर म्हटल्यावर एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. मग या ठिकाणी काय होणार? 3 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. याचं रिझन काय लिहिणार? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल किती होणार मग? 3 चा स्क्वेअर 9 अपॉन 25. म्हणजे त्यांचा रेशो काय होणार? 9:25. म्हणजे पहिल्याच उत्तर जे येणार आहे ते 9:25. स्क्वेअर का झाला कळलं का? टू ट्रायंगलच्या जे सिमिलर ट्रायंगल असतील, टू ट्रायंगल आर सिमिलर, देअर एरियाज ऑफ रेशोज ऑफ एरियाज. रेशो ऑफ एरियाचा रेशो काय असतो? इज इक्वल द रेशो ऑफ साइड्स, द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. साइडच्या स्क्वेअर एवढा असतो. मग एक साइड किती आहे? 3 and 5. 3 चा स्क्वेअर अँड 5 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25. म्हणजे 9:25. हे पहिल्याचं उत्तर आलं. ठीक आहे, पहिला क्वेश्चन कळाला प्रॅक्टिस सेट 1.4 मधला. इतर प्रॉपर्टीज पूर्ण टू सिमिलर ट्रायंगल, रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल याचीच प्रॉपर्टी वापरायची. त्यानंतर बघा सेकंड नंबर, इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, टू ट्रायंगल्स आर सिमिलर, सिम्बॉल मध्ये दाखवलंय, and AB is to PQ and AB is to PQ is equal to 2:3.
3a. देन फाइंड द किंवा देन फिल इन द ब्लँक्स. फिलिंग द ब्लँक्स म्हटलं आपल्याला फिलिंग द ब्लँक्स कडे बघायचंच नाही. काय म्हणतंय, टू ट्रायंगल्स आर सिमिलर. काय होणार मग, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल हा सांगा, इज इक्वल रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. मग साइड्स पहिली साइड कोणती आहे, ए बी होल स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. रिझन काय लिहिणार, रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू, ए बी किती रे, 2/3 होल स्क्वेअर दाखवा किंवा 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4/9. म्हणजे या ठिकाणी जो तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स आहे त्याच्यामध्ये पॉवर लिहावं लागणार 4, खाली लिहिणार 3 चा स्क्वेअर 9, 4/9. एक पहिली फिलिंग द ब्लँक्स आहे ते पी क्यू स्क्वेअर हे येणार आणि दुसरी फिलिंग द ब्लँक्स ही येणार. ठीक आहे, म्हणजे एकदम सिंपल आहे हे, पण याच्यात महत्वाचं रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल हे रिझन येणं गरजेचं आहे. टू सिमिलर ट्रायंगलचं रिझन येणं गरजेचं आहे. चालतंय. यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघूया. क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, क्वेश्चन नंबर 3 इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR 9 into area of triangle 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. सॉरी ABC नाही LMN आहे. क्वेश्चन नंबर 3. सॉरी मी काय केलं, नेक्स्ट खालचाच क्वेश्चन 4 नंबरचा घेतला त्यामध्ये. एक मिनिट हा, क्वेश्चन नंबर 3 चालू आहे. एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल PQR एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal 80. Area of triangle PQR is equal 125. Then fill in the blanks. Okay. Two triangles are similar. Their ratio of area of two similar triangle. Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal the ratios of their corresponding, the ratios of square of corresponding sides. आणि corresponding sides दिल्यात कोणत्या, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. जे फाइंड करायचे त्याच साइड घ्यायच्या. AB आणि PQ दिलाय. मग याचं रिझन काय लिहिणार, रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. एरिया ऑफ ट्रायंगल ABC दिलाय 80 अपॉन 125 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. दोघांचा रेशो दिलाय, हे की नाही. आता एक लक्षात ठेवा, 80 and 125 या ठिकाणी सिम्प्लिफाय करा वाटला तर AB स्क्वेअर अपॉन
पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 80 डिवाइड बाय 125 125 125 आणि 80 ला कितीने डिवाइड होतं रे 5 ने डिवाइड होईल 5 1 5 किती उरले 5 6 30 16 झाले बरोबर 16 85 हा 5 2 10 किती उरले 2 उरले 5 5 25 म्हणजे काय आलं ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन 25 टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड टेकिंग a square root of both sides taking a square root of both side square root काढला ab upon pq is equal to 4 upon 5 म्हणजे ab upon pq is equal to काय आला 4 upon 5 16 चा स्क्वेअर रूट 4 25 चा स्क्वेअर रूट 5 ab upon pq is equal to 4 upon 5 4 upon 5 आला ठीक आहे बाकी काय अडचण येतं म्हणजे या ठिकाणी रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल हा प्रॉपर्टीज जो आहे तो लिहिणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला पुढची स्टेप करता येते किंवा त्याच्या आधारे आपण काय करू शकतो ते सॉल्व करू शकतो ठीक आहे हा झाला क्वेश्चन नंबर 3 यानंतरचा जो आहे क्वेश्चन नंबर 4 तो बघावा लागेल आपल्याला बघा एकाच याच्यावर आधारित आहे पूर्ण प्रॅक्टिस सेट कशावर आधारित आहे रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल त्याच्यावरच तो काय आहे डिपेंड आहे क्वेश्चन नंबर 4 बघा ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR LMN ला सिमिलर कोणता आहे ट्रायंगल PQR 9 into area of triangle LMN is equal to 16 into area of triangle PQR okay 9 into area of triangle PQR 9 into area of triangle PQR आणि 16 LMN 16 वाला जो आहे तो LMN इफ QR is equal to 20 QR is equal to किती आहे 20 then find MN then find MN काय फाइंड करायचं आहे MN अगोदर बघा 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN काय करा हा एरिया ऑफ ट्रायंगल इकडे आणणार हा 9 इकडे पाठवा एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू हे 16 9 इंटू होते पुढे गेले अपॉन मध्ये म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल टू ट्रायंगलचा रेशो भेटला आता काय म्हणावं लागेल आपल्याला या टू ट्रायंगलचा रेशो कोण एवढा असतो इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल द स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर काय QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर याचं रिझन काय लिहिणार रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल मग आता PQR आणि LMN चा रेशो माहित आहे किती मग 16/9 इज इक्वल टू QR square upon MN square taking a square root of both side taking a square root of both sides taking a square root of both side therefore QR upon MN is equal to 4/3 QR upon MN is equal to काय आलं
4/3. का तर 16चं स्क्वेअर रूट किती येतं 4 आणि 9चं स्क्वेअर रूट 3. म्हणजे फाइंड MN, सॉरी आपल्याला MN काढायचा होता आहे की नाही, अरे सॉरी QR दिले आपल्याला, QR दिलेला आहे, व्हॅल्यू पुट करावं लागतील. एक मिनिट हां, QR दिलंय. टेकिंग अ स्क्वेअर रूट काढलं तरी बी चालतं इथं, तरी पण सॉल्व होतंयच. QR किती दिलं तर 20 दिलाय, 20 होल स्क्वेअर. टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड काय होणार मग 4/3 इज इक्वल टू 20चा स्क्वेअर होता, स्क्वेअर रूट काढल्यामुळं काय राहिलं 20 आणि MNचं स्क्वेअर रूट काढल्यामुळं काय भेटलं MN भेटलं. 4 इंटू MN 4MN 20 इंटू 3 MN इज इक्वल टू 20 इंटू 3/4 4×5 20 आणि 5×3 15. MN इज इक्वल टू काय आला 15. जो दिलेला आहे आपल्याला MN तो किती भेटला मग 15 भेटला. किंवा तुम्ही स्क्वेअर जर नसेल काढायचं तुम्हाला हे की नाही तर 20चा वर्ग करा. बघा ते पण सांगतो, जर तुम्ही इथं स्क्वेअर रूट जर काढलं नाही हे की नाही, सेकंड स्टेप इथून पुढं तुम्ही 16/9 हां 20चा स्क्वेअर किती रे 20चा स्क्वेअर 400 अपॉन MN स्क्वेअर ॲज इट इज, जशाच तसं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 16 इंटू MN स्क्वेअर इज इक्वल टू 400 इंटू 9 MN स्क्वेअर इज इक्वल टू 400 9 चौक 36 का डिवाइड बाय 16 किती सिम्प्लिफाय होईल 4 न सिम्प्लिफाय होईल 4 चौक 16 4 9 36 4 न डिवाइड होईल 4 1 4 4 2 8 का बरोबर आहे ना 4 2 8 किती उरले 1 उरला 10 झाले किती झाले 4 2 8 किती उरले 2 उरले 20 झाले 4×5 20 म्हणजे MN स्क्वेअर इज इक्वल टू काय आला 225. आता टेकिंग अ स्क्वेअर रूट करा किती आला मग MN इज इक्वल टू 15 आलं का 15 बरोबर आहे. पण ते काय इथं विनाकारण स्क्वेअर वाढवत जाणं संख्या मोठी करणे परत लहान करणे आहे की नाही, त्यामुळे डायरेक्ट टेकिंग अ स्क्वेअर रूट भेटत होतं. इथं जर नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर असता मग मात्र अशीच प्रोसेस करावी लागली असती तुम्हाला आहे की नाही. पण त्या ठिकाणचे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत का तर 16चं स्क्वेअर रूट निघू शकतंय आणि 9चं स्क्वेअर रूट पण निघतंय. म्हणून आपण काय केलं अगोदर डायरेक्ट काय केलंय त्याचं काय करून घेतलं स्क्वेअर रूट काढून घेतलं आणि नंतर पुन्हा काय केलं सिम्प्लिफाय केलं. ठीक आहे, कळाला क्वेश्चन नंबर 4. त्यानंतरचा जो आहे जो क्वेश्चन नंबर 5 तो बघूया. क्वेश्चन नंबर 4 हा या स्वरूपात कंप्लीट झाला. आता याच्यानंतरचा जो आहे तो क्वेश्चन नंबर 5 तो बघूया. क्वेश्चन नंबर 5 बघा. Area of two similar triangle. Area of two similar triangles are 225 and 81 square centimeter. Unit दिले स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. पुन्हा नंतर काय म्हटलंय इफ अ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल अँड बिगर ट्रायंगल. आता एक लक्षात ठेवा ज्याचा रेशो मोठा किंवा ज्याचा एरिया मोठा तो ट्रायंगल पण काय असणार बिगर असणार आणि ज्याचा एरिया स्मॉल असणार तो ट्रायंगल काय असणार स्मॉलर असणार. मग आपण असं म्हणूया area of bigger triangle is equal to 225 and area of smaller triangle
81. ओके. आता या ठिकाणी टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके, टू ट्रायंगल्स आर सिमिलर. मग टू ट्रायंगल्स आर सिमिलर म्हटलं त्याचा रेशो कोणा एवढा असणार? देअर स्क्वेअर ऑफ दी देअर करस्पॉन्डिंग किंवा स्क्वेअर ऑफ दी करस्पॉन्डिंग साइड्स. ठीक आहे ना, त्या साइडच्या स्क्वेअर एवढा असणार आहे. मग आपण या ठिकाणी असं म्हणूया, एरिया ऑफ बिगर ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज इक्वल करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर अपॉन करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. याचं रिझन काय लिहिणार तुम्ही? रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. एरिया ऑफ बिगर ट्रायंगल किती आहे? 225 अपॉन एरिया ऑफ 81. बिगरची साईड दिली का? साइड ऑफ द बिगर ट्रायंगल, साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगलची दिली. बिगर साइडची आहे ती यसला यस कन्सिडर करूत किंवा साइड स्क्वेअरला साइड स्क्वेअर कन्सिडर करूत. स्मॉलरची किती म्हणताय रे? स्मॉलरची आहे 12 सेंटीमीटर. ओके, आता काय करावं लागणार? त्याचा पण स्क्वेअर होईल, होली स्क्वेअर. आता इथं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे बरोबर, म्हणजे यांचा स्क्वेअर होऊ शकताय, स्क्वेअर रूट निघू शकताय. म्हणजे मगाच्या क्वेश्चन नुसार आपण काय करूया, टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. 225 चा स्क्वेअर रूट किती आला सांगा? 15. 81 चा स्क्वेअर रूट 9 इज इक्वल टू, हे साइडला साइड अशीच राहिली, अपॉन इथं किती आला? 12. 12 चा स्क्वेअर होता, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, 9 इंटू साइड इज इक्वल टू 15 इंटू 12, साइड इज इक्वल टू 15 इंटू 12 अपॉन 9. किती ना सिम्प्लिफाय करायचं? 3 ना, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 चौक 12, 3 5 जा 15 आणि 5 चौक 20. साइड इज इक्वल टू काय आलं? 20 सेंटीमीटर. देअरफॉर साइड 20 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर लेंथ ऑफ 20 सेंटीमीटर साइड ऑफ बिगर ट्रायंगल. किती असणार मग त्या ट्रायंगलची साइड? 20 सेंटीमीटर. कोणत्या ट्रायंगलची म्हटलं आपल्याला? बघा काय म्हटलं त्यांनी, देन फाइंड करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द बिगर ट्रायंगल. मग बिगर ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड्स किती आली? 20 सेंटीमीटर. ठीक आहे, हा होता जो क्वेश्चन नंबर 5. आहे की नाही? आता याच्यानंतरचा जो 6 आणि 7 आहे तो आपण काय करूया नेक्स्ट टाइम, म्हणजे उद्याला घेऊया आपण. ठीक आहे, याच्यामध्ये बघा फक्त एका याच्यावरच आधारित पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे. हे की नाही, म्हणजे रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल याच्यावरच आहे. त्यामुळं तेवढं तुम्ही परफेक्ट करा. तेवढं परफेक्ट केल्याच्यानंतर काही अडचण पडणार नाही. आणि राहिलेले 2 क्वेश्चन घेऊन लगेच आपल्याला उद्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सेट जो आहे तो प्रॉब्लेम सेट याचा घेऊया आपण. चालतंय, बाकीचं घेऊ आता उद्याला.